जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात भारतीय रेल्वे भरती NTPC 2024 संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव. आजचा प्रश्नसंच 15 यातील पहिला प्रश्न आहे. भारतीय संविधानाच्या कितव्या कलमात राज्यघटनेची प्रस्तावना आहे? पर्याय आहेत अ. कलम 1, ब. कलम 2, क. कलम 3, ड. यापैकी नाही. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. यापैकी नाही. भारतीय संविधानाची प्रस्तावना ही स्वतंत्र असते. संविधानाच्या सुरुवातीलाच ही दिलेली असते. ती कोणत्याही कलम किंवा अनुसूची अंतर्गत येत नाही. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना लिहिली होती. प्रश्न दुसरा. भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर कोणते आहे? पर्याय आहेत अ. दिल्ली, ब. कोलकाता, क. मुंबई, ड. चेन्नई. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. मुंबई हे भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर आहे. तर भारताची राजधानी नवी दिल्ली आहे. नवी दिल्ली ही भारताची राष्ट्रीय राजधानी आहे. तसेच मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे, तर चेन्नई ही भारताची बँकिंग राजधानी आहे. मुंबई हे फक्त भारतातीलच नाही तर जगातील 12वे श्रीमंत शहर आहे. मुंबईला भारताचे फायनान्शियल हब म्हणून देखील ओळखतात. मुंबईमध्ये NSC, BSC, RBI तसेच टाटा ग्रुप, रिलायन्स इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला ग्रुप या मोठमोठ्या कंपन्यांची मुख्यालये आहेत. तसेच भारताचे सुप्रसिद्ध बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री देखील मुंबईमध्ये आहे. त्यामुळे मुंबईला भारताच्या अर्थव्यवस्थेचे केंद्र मानले जाते. म्हणून मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. प्रश्न तिसरा. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र कुठे आहे? पर्याय आहेत अ. तिरुवनंतपुरम, ब. चेन्नई, क. बंगळूर, ड. मुंबई. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. तिरुवनंतपुरम येथे विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र आहे. भारतातील इस्रोचे 45 अंतराळ केंद्र संशोधन आहेत. त्यापैकीच एक विक्रम साराभाई अंतराळ संशोधन केंद्र आहे. हे विक्रम अंतराळ संशोधन केंद्र तिरुवनंतपुरममधील थुंबा येथे आहे. हे भारताचे पहिले रॉकेट लॉन्चिंग स्टेशन आहे. प्रश्न चौथा. ऑलिम्पिक खेळाची सुरुवात कधी झाली? पर्याय आहेत अ. 1896, ब. 1900, क. 1924, ड. 1936. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. 1896 साली ऑलिम्पिक खेळाची सुरुवात झाली. ईसापूर्व 776 म्हणजेच 3000 वर्षांपूर्वी ऑलिम्पिक खेळाची सुरुवात झाल्याचे मानले जात होते. परंतु आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळ जे आपण आता सध्या पाहतो त्याची सुरुवात 1896 मध्ये अथेन्समध्ये झाली. अभिनव बिंद्रा हे भारताचे पहिले ऑलिम्पिक मेडल जिंकणारे भारतीय खेळाडू होते. प्रश्न पाचवा. महात्मा गांधींनी सत्याग्रहाची सुरुवात भारतात कुठे केली? पर्याय आहेत अ. अहमदाबाद, ब. दिल्ली, क. मुंबई, ड. चंपारण्य. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. चंपारण्य येथे महात्मा गांधींनी सर्वप्रथम सत्याग्रह केला होता. महात्मा गांधींनी भारतामध्ये एकूण 4 स्थानिक सत्याग्रह व 3 देशभरात मोठमोठी सत्याग्रह केली होती. सर्वप्रथम चंपारण्य सत्याग्रह 1917 साली. चंपारण्य येथील शेतकऱ्यांना ब्रिटिश जबरदस्तीने नीळ उत्पादन करायला लावत असत व त्याबद्दल उत्पन्न देखील कमी देत असत. तर या अन्यायाविरुद्ध चंपारण्य येथे सत्याग्रह करण्यात आला. तर त्यानंतर अहमदाबाद येथे 1918 साली कापड गिरणीमधील कर्मचाऱ्यांची बऱ्याच वर्षांपासून पगारवाढ होत नव्हती व तसेच त्यांना काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तर त्या देखील कापड गिरणी लक्ष देत नव्हती. तर त्याबद्दल सत्याग्रह करण्यात आला. तिसरा सत्याग्रह खेड येथे करण्यात आला 1918 साली. या ठिकाणी ज्याप्रमाणे आत्ता कोरोनाची साथ होती तशीच त्यावेळेस तिथे प्लेगची साथ होती व महापूर देखील होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले होते. पण तरी देखील ब्रिटिश सरकार शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर लादत असत. त्याविरुद्ध 1918 साली खेड येथे सत्याग्रह करण्यात आला. तर चौथा सत्याग्रह दांडी सत्याग्रह हा 1930 साली आपल्या जेवणासाठी आवश्यक असणाऱ्या मिठावर कर लादला होता त्याविरुद्ध करण्यात आला होता. तर देशभरात रौलट सत्याग्रह, असहकार आंदोलन व भारत छोडो आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, पुढील व्हिडिओमध्ये घेऊ. त्याशिवाय मी घेणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. तुमचा एक लाईक, एक कमेंट्स आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. तसेच शेअर केल्याने तुमच्या जवळच्या व्यक्तींना देखील याबद्दल माहिती मिळेल. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना आपले व्हिडिओ आवडतात पण ते लाईक, कमेंट्स करत नाहीत. प्लीज तसे करू नका, कारण
कमेंट्सवर बरेच विद्यार्थी विश्वास ठेवतात व ते कमेंट्स पाहूनच व्हिडिओ पाहतात. तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 6. कोणता पर्वत भारत व चीनमध्ये सीमा बनवतो? पर्याय आहेत: अ. सह्याद्री पर्वत, ब. अटलांटिक पर्वत, क. अरावली पर्वत, ड. हिमालय पर्वत. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. हिमालय पर्वत हा भारत व चीनमध्ये सीमा बनवतो. हिमालय पर्वत ही एक पर्वतांची रांग आहे. यामध्ये 50पेक्षा जास्त पर्वत आहेत. ही पर्वतरांग भारत, चीन, नेपाळ, भूतान, पाकिस्तान या देशांमध्ये पसरली आहे. या ठिकाणी जगातील मोठमोठी सर्वोच्च शिखरे आहेत, जसे की माउंट एव्हरेस्ट, K2, कांचनगंगा अशी मोठमोठी शिखरे आहेत. हिमालय पर्वत हा भारत व चीनमध्ये सीमा बनवतो, तर कांचनजंगा हा भारत व नेपाळमध्ये सीमा बनवतो. प्रश्न 7. गीता रहस्य पुस्तक कोणी लिहिले? पर्याय आहेत: अ. लोकमान्य टिळक, ब. महात्मा गांधी, क. स्वामी विवेकानंद, ड. पंडित नेहरू. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हे पुस्तक लिहिले होते. लोकमान्य टिळकांनी 1915 हे गीता रहस्य हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाद्वारे टिळकांनी भागवद्गीतेचे मराठीत रूपांतर केले होते. मूळ भागवद्गीता ही संस्कृत भाषेत असल्याने बऱ्याच लोकांना ती संस्कृत भाषा समजत नव्हती. त्यामुळे त्यांना सोयीस्कर होण्यासाठी या भागवद्गीतेचे मराठीत रूपांतर सर्वप्रथम लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य या पुस्तकाद्वारे केले होते. प्रश्न 8. हायड्रोजन वायूचा रंग कोणता असतो? पर्याय आहेत: अ. लाल, ब. पिवळा, क. निळा, ड. रंगहीन. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. रंगहीन. हायड्रोजन वायूचा रंग कोणताही रंग नसतो. याला हायड्रोजन वायू हा अदृश्य स्वरूपात असतो. 1766 भौतिकशास्त्रज्ञ हेनरी कॅव्हेंडिश यांनी हायड्रोजनचा शोध लावला. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम ही हायड्रोजनची समस्थानिके आहेत. जरी या वायूला कोणताही रंग नसला तरी देखील हा वायू इतर धातूंमध्ये किंवा इतर वायूंमध्ये मिसळला तर यापासून राखाडी, निळा, हिरवा असा रंग तयार होऊ शकतो. प्रश्न 9. सूर्याच्या किरणांमध्ये कोणती किरणे अधिक असतात? पर्याय आहेत: अ. गामा किरणे, ब. क्ष किरणे, क. अल्ट्राव्हायोलेट किरणे, ड. इन्फ्रारेड किरणे. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. इन्फ्रारेड किरणे. ही किरणे सूर्याच्या किरणांमध्ये सर्वाधिक असतात. सूर्यकिरणांचे एकूण 3 प्रकार पडतात: इन्फ्रारेड किरणे, दृश्यमान किरणे व अतिनील किरणे. या अतिनील किरणांनाच अल्ट्राव्हायोलेट किरणे असे देखील म्हणतात. इन्फ्रारेड किरणे हे एकूण सूर्यकिरणांमध्ये 50 ते 55% असतात, तर दृश्यमान किरणे जी आपल्या डोळ्यांना दिसतात, म्हणजेच आपल्या डोळ्यांवर जो प्रकाशाचा झोत पडतो ती 40 ते 43% असतात. तर अतिनील किरणे ही 5 ते 7% असतात. ही किरणे जरी कमी असली तरी याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. प्रश्न 10. विद्युत प्रतिरोधकता कोणत्या एककात मोजली जाते? पर्याय आहेत: अ. ओम, ब. अँपिअर, क. वोल्ट, ड. वॅट. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. ओम. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचा. विद्युत प्रतिरोधकता ही ओममध्ये मोजली जाते, तर विद्युत प्रवाह हा अँपिअरमध्ये मोजला जातो. बऱ्याच वेळा आपण विद्युत प्रवाह पाठ केलेला असतो व विद्युत हा शब्द पाहूनच आपण अँपिअर असे उत्तर देऊन टाकतो, पण विद्युत प्रवाह व विद्युत प्रतिरोधकता यामध्ये फरक आहे. आंद्रे मेरी अँपिअर यांनी विद्युत प्रवाहाचा शोध लावला होता, तर जॉर्ज सायमन ओम यांनी विद्युत प्रतिरोधकतेचा शोध लावला होता. त्यामुळे दोन्हींमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे प्रश्न लक्षपूर्वक वाचा व योग्य पर्याय निवडून उत्तर द्या. प्रश्न 11. न्यूटनच्या कोणत्या नियमाने हालचालीचे प्रमाण दिले जाते? पर्याय आहेत: अ. पहिला नियम, ब. दुसरा नियम, क. तिसरा नियम, ड. चौथा नियम. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. दुसऱ्या नियमानुसार हालचालीचे प्रमाण दिले होते. आपल्याला न्यूटनचा फक्त गुरुत्वाकर्षणाचा नियम माहिती आहे, परंतु न्यूटनच्या वस्तूबाबतीत आणखीन 3 नियम देखील आहेत. पहिल्या नियमानुसार वस्तू स्थिर असेल तर जोपर्यंत तिच्यावर बाह्य बल कार्य करत नाही तोपर्यंत ती स्थिरच राहते व समान गतीत चालू राहते. तर दुसऱ्या नियमानुसार वस्तूचे वस्तुमान जितके जास्त असेल ती वस्तू हलवण्यासाठी बलसुद्धा तेवढे जास्त आवश्यक असते. तर न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार जर आपण एखाद्या वस्तूला जेवढे बल लावतो ती वस्तू देखील आपल्या दिशेने तेवढेच बल परत लावते. प्रश्न 12. कोणता वायू हवा प्रदूषणामध्ये सर्वात मोठे योगदान देतो? पर्याय आहेत: अ. कार्बन डायऑक्साईड, ब. ऑक्सिजन, क. नायट्रोजन, ड. हेलियम. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. कार्बन डायऑक्साईड हा वायू हवा प्रदूषणामध्ये सर्वात जास्त योगदान देतो. सर्वात जास्त योगदान तर तसे हरितगृह वायूचे असते. हरितगृह वायूचाच कार्बन डायऑक्साईड हा एक प्रकार आहे. हरितगृह वायूचे आणखीन प्रकार पाहू, जसे की कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, पाण्याची वाफ, मिथेन, ओझोन व क्लोरोफ्लोरोकार्बन.
क्लोरोफ्लोरोकार्बन हा पूर्णपणे मानवी क्रियाकलापांमुळे तयार होणारा हरितगृह वायू आहे. प्रश्न 13वा. स्वातंत्र्यानंतर भारतात पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? पर्याय आहेत: अ. 1947, ब. 1950, क. 1951, ड. 1962 आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. 1951 साली भारतात पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचवार्षिक योजनेची सुरुवात केली होती व तेच याचे अध्यक्ष देखील होते. प्रश्न 14वा. कोणत्या भाषेने चांदीला अर्जेंटम नाव दिले आहे? पर्याय आहेत: अ. ग्रीक, ब. लॅटिन, क. इटालियन, ड. जर्मन आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. लॅटिन या भाषेने चांदीला अर्जेंटम नाव दिले आहे. लॅटिन भाषेत चांदीला अर्जेंटियम तर सोन्याला ऑरम असे म्हटले जाते. क्रमांक 79 असून त्याची रासायनिक संज्ञा किंवा वैज्ञानिक संज्ञा Au अशी आहे. तर चांदीचा अनुक्रमांक 47 असून त्याची वैज्ञानिक संज्ञा Ag अशी आहे. ही संज्ञा त्यांना अर्जेंटियम ऑरम या त्यांच्या नावापासून प्राप्त झाली आहे. खालीलपैकी कोणता जीव मांसाहारी असतो? पर्याय आहेत: अ. गाय, ब. सिंह, क. घोडा, ड. माकड आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. सिंह हा जीव मांसाहारी असतो. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं होतं व याचे उत्तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल, परंतु काही प्रश्न असे सोपे देखील परीक्षेमध्ये येत असतात. यासाठी आपल्याला परीक्षेमध्ये जास्त वेळ न घालवता पुढील प्रश्नाकडे वळायचे असते व जास्तीत जास्त वेळ हा अवघड प्रश्नांना द्यायचा असतो. सोपे प्रश्न हे चुटकीसरशी सोडवायचे असतात. प्रश्न 16वा. अग्निशमन यंत्रामध्ये कोणता गॅस वापरला जातो? पर्याय आहेत: अ. ऑक्सिजन, ब. कार्बन डायऑक्साईड, क. नायट्रोजन, ड. हायड्रोजन आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. कार्बन डायऑक्साईड हा वायू अग्निशमन यंत्रामध्ये आग विझवण्यासाठी वापरला जातो. ऑक्सिजनमुळे आग अधिक पेट घेते. त्या आगीतील ऑक्सिजन कमी करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची मदत होते. आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड वापरल्यास तो वायू कोणताही हानिकारक द्रव्य बाहेर सोडत नाही व वातावरणात भरपूर कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे सहजासहजी वातावरणात मिसळून जातो. तर इतर वायू वापरले तर त्या वायूंमुळे काही ना काही हानिकारक द्रव्य वातावरणात सोडले जाते व वातावरण दूषित होते. कार्बन डायऑक्साईड वायू हा विद्युत वाहक नसतो, त्यामुळे त्याची फवारणी इलेक्ट्रिक वस्तूंवर करता येते व आग विझवण्यास मदत होते. प्रश्न 17वा. कोडाईकनाल हे हिल स्टेशन कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत: अ. कर्नाटक, ब. महाराष्ट्र, क. तमिळनाडू, ड. केरळ आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. तमिळनाडू येथे कोडाईकनाल हे हिल स्टेशन आहे. जसे महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर हे हिल स्टेशन प्रसिद्ध आहे, तसेच कोडाईकनाल हे तमिळनाडूमध्ये प्रसिद्ध आहे. हे देखील एक थंड हवेचे ठिकाण आहे. या हिल स्टेशनला हिल्सची राजकुमारी म्हणून देखील ओळखले जाते. प्रश्न 18वा. पंचायत राज व्यवस्था कोणत्या संविधानिक दुरुस्तीने लागू करण्यात आली? पर्याय आहेत: अ. 42वी, ब. 61वी, क. 69वी, ड. 73वी आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. 73वी. संविधानिक दुरुस्ती म्हणजेच घटना दुरुस्ती. 1993 मध्ये 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली. या घटना दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी पंचायत राज व्यवस्था ही अनिवार्य करण्यात आली. कलम 243B नुसार राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन केली जाते. प्रश्न 19वा. पूर्ण स्वराज मागणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? पर्याय आहेत: अ. मुंबई, ब. लाहोर, क. दिल्ली, ड. मद्रास आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. लाहोर या ठिकाणी पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. 19 डिसेंबर 1929ला राष्ट्रीय काँग्रेसने लाहोरमध्ये जे अधिवेशन घेतले होते त्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. प्रश्न 20वा. खालसा पंथाची स्थापना कोणी केली? पर्याय आहेत: अ. गुरु नानक, ब. गुरु अर्जुन देव, क. गुरु गोविंद सिंह, ड. गुरु तेग बहादूर आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. गुरु गोविंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे धर्मगुरू होते. त्यांचे वडील गुरु तेग बहादूर यांचा औरंगजेबाच्या कारकिर्दीत शिरच्छेद करण्यात आला होता. म्हणून अन्यायापासून निरपराधांची रक्षा करण्यासाठी गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती.
तर गुरु नानक हे शीखांचे सर्वात पहिले धर्मगुरू होते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तसेच व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणेच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.